हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे माझ्या 6व्या आजच्या ब्लॉगमध्ये. दिवसाची सुरुवात झाली अशी. आज छोटूला माझ्या बरं नाही आहे, दवाखाना दाखवायला आलोय आणि ताप आलाय ना. आता कुठे आलो आपण? डॉक्टरकडे. चला. मुलांना बरं नसलं की आई वडिलांचा जीव कासा विसरलेला असतो. माझं पण तसंच झालं. माझ्या छोट्याला ना अस्थमाचा प्रॉब्लेम, त्यामुळे आम्ही त्याला जास्त वेळ न घालवता आम्ही दवाखान्यात नेतो. खूप स्ट्रॉंग आहे माझा अद्वैत. इतका 101 ताप होता, तरी पण तोंडाचा पट्टा काही बंद होत नाही. डॉक्टरांना दाखवलं आणि डॉक्टरांनी त्याला स्पंजिंग करायला सांगितलं. कोमट पाणी घेतलं आणि थोडं त्याला स्पंजिंग केलं. स्पंज केल्यानंतर त्याचा बॉडी टेम्परेचर एकदम कमी आला. थोडा ताप निवळल्यासारखं वाटलं. घरी पण मी त्याला स्पंज म्हणजे असं थंड पाण्याने पुसून घेते. हॅलो फ्रेंड्स, मला बरं नाही. क्यूटी आहे माझा, क्यूटी. आम्ही कुठे डॉक्टरकडे आलो, डॉक्टरकडे दाखवून आता आम्ही घरी चाललो. बाय बाय. अद्वैत 10 महिन्याचा झाला तेव्हाच आम्हाला माहिती पडलं की त्याला अस्थमाचा त्रास आहे. 1 वर्षाच्या होण्याच्या आत तो 3 ते 4 वेळा ॲडमिट झाला. एकदा तो ICUमध्ये ॲडमिट झाला. 7 दिवस ICUमध्ये होता. डॉक्टरांनी दिलेली औषधं घ्यायला आम्ही केमिस्टपाशी थांबलो. नंतर अद्वैतने काही खाल्लेले नव्हते, म्हणून त्याला आम्ही थोडंसं काहीतरी ब्रेकफास्ट करण्यासाठी आम्ही एका हॉटेलमध्ये गेलो. मी त्याला डोसा आवडतं म्हणून मी त्याच्यासाठी डोसा ऑर्डर केला. घेतलीत औषधं त्याची सगळे. आता घरी गेल्या गेल्या त्याला औषधं चालणार मी. घरी आल्या आल्या बॅग उचलली आणि ऑफिसकडे निघाले. आज सुट्टी पॉसिबलच नव्हती, कारण की कोण ऑफिसमध्ये अवेलेबल नव्हतं जे माझं काम करेल. बाई म्हणून आपण त्यामुळे मग मला ऑफिसला जावंच लागलं. ऑफिस आणि घर हे 5 मिनिटाच्या अंतरावर असल्यामुळे मला काही एवढा इश्यू नाही आहे. सरांना विचारून मी घरी जाऊन बाळाला बघू शकते, म्हणून मला काही इश्यू नाही त्या गोष्टींचा. ऑफिसमध्ये आले आणि ते बघितलं तर परचेसच आलेला नव्हता. ठीक आहे, बाकीची कामं उरकते मी. आज लकीली माझा PC कोणीतरी चालू करून ठेवलेला आहे. ऑफिसमध्ये आज इतकी गरम होत होती, बापरे. आमच्या ऑफिसमध्ये AC नाही आहे, त्यामुळे इतकं गरम होत होतं, डोकं दुखत होतं आणि माझा डावा डोळा का उडत होता काय माहिती. माझं काम चालू झालं. ऑफिसहून घरी आले आणि हे मला घ्यायला आले. माझा मोबाईल इतका हँग होत होता, माझ्या मोबाईलमध्ये आवाज येत नव्हता, माझ्या मोबाईलमध्ये बरेच प्रॉब्लेम चालू झालेले. मग हे बोलले जाऊ दे, आज आपण मोबाईल घेऊनच टाकू. 3 दिवस आम्ही मोबाईलसाठी फिरते. आम्हाला काही मोबाईल चॉईस पडतच नव्हतं. जो आवडत होता त्याच्यामध्ये कलर नव्हते. जो कलर आवडला तो मॉडेल अवेलेबल नव्हता. खूप वैताग आला. अक्षरशः 9:30 वाजले. फायनली आम्हाला हा मोबाईल आवडला, मग आम्ही हाच फिक्स केला आणि हाच घेऊन टाकला. सोबत माझ्या मिस्टरांनी मला एक छोटीशी गिफ्ट दिलं आहे, ते मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दाखवते. हा मी ओप्पो F29 मोबाईल घेतलेला आहे आणि हे माझं गिफ्ट. मला एक वॉच घेतली त्यांनी, स्मार्ट वॉच गिफ्ट केली. छान आहे ना. येताना खूप उशीर झाला, म्हणून मिस्टर बोलले आपण काहीतरी बाहेरूनच भाजी घेऊया. आम्ही भाजी बाहेरनं घेतली आणि रोटी घेतल्या आणि जेवलो. तर असा गेला आमचा आजचा दिवस. कसा वाटला ब्लॉग नक्की लाईक करा, कमेंट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.